नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेतेन लभामि मोक्षम् पुष्पं मिलायति यथा इदं मे सबका मंगल सबका मंगल सबका दीपेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं समबुद्धं पूजयामि तमोनन्द सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धेन गन्धेन पूजयामि तथागतं बौद्धधर्मा च संघ च सुगततनुभवा धातुवधातुगब्धे लङ्काय जम्बुद्वीपे विदशपुरवरे नागलोके चतुर्थे साभ्य बुद्धा सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चेतीय नमामि वन्दामि चेतीयं सब्बठाने स्वपतिटित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविज्जं विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षो गम्भीरघोष गौरवर्णं सुखाय अभयचित्त निभयकामं सुहृतधम्मं सुपेन विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतो साधुवरदानतो अद्यकुलघोषतो भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रथस्वजन उद्धरा भगवंत आमुचाखरा भक्त काजा सबदार संघरी शास्त्रधरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण समृद्धी जाळिता उजाळलेल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी
भीमराज याने भूतानि समागतानि भूमानि वयानि अनंत लिखे तथागत देव मनुष्यपूजितं बुद्धं नमसामसुहति होतो यानि भूतानि समागतानि भूमानि वयानि अनंत लिखे तथागत देव मनुष्यपूजितं धम्मं नमसामसुहति होतो यानि भूतानि समागतानि भूमानि वयानि अनंत लिखे तथागत देव मनुष्यपूजितं संघं नमसामसुहति होतो या भूमीवरील अंतरिक्षातील देवी देवता मनुष्य या भगवंताच्या बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही रत्नाला शरण जाऊन आपले कल्याण करून घेत आहेत तेव्हा आपण हे भगवान बुद्धाचा हे तीन रत्न आहेत बुद्ध धम्म संघ याला शरण जाऊन आपले कल्याण करून घेऊ जगतवंदनीय जगद्गुरू महाकरुणी भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनमूर्तीला आचार विचाराला पंचांकपणा करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम बोधाची मातृसंस्था मातृस्थानी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या कार्याला वंदन कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर संस्थेचे सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझा सविनय जय घेऊ उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका हो व अनुपस्थित किंवा जे पाहत असतील ते श्रद्धासंपन्न उपासक हो आपण नियमितप्रमाणे या ठिकाणी भगवान बुद्धाने त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या ग्रंथाचे आपण पठण करत आहोत तर त्यामध्ये आपला आजचा जो भाग आहे आपला आजचा जो भाग आहे तो म्हणजे नव्या प्रकाशात नव्या धम्माचा शोध आणि आपला कालचा जो भाग होता ज्ञानप्राप्ती आणि भगवंतांनी कशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेतले ते आपण पाहिलेले आहे चौथ्या आठवड्यामध्ये भगवंताला ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजेच नवा प्रकाश त्याला दिसून आला म्हणजेच या जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखावर समजा मात करता येते याच्यावर समजा त्याने आपलं ध्यान लावून चिंतनाने समजा त्याने पाहिलेलं आहे तर या अज्ञान कशा प्रकारे नष्ट करता येईल हे त्याने पाहिले आहे आणि आजचा जो आपला हे आहे विषय आहे तो विषय म्हणजे नव्या धम्माचा शोध तर नव्या धम्माचा शोध कशा प्रकारे लावलेला आहे ते आपण पाहूया नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतमाने जेव्हा चिंतनात बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती आता हे सांख्य तत्वज्ञान सिद्धार्थाने कुठे शिकले होते अल्लाह कलाम याच्याकडे शिकले होते आणि त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती जगातील व्यथा आणि दुःख म्हणजे याच्यावर समजा एक वस्तुस्थिती आहे आणि याच्यावरती उपाय त्यांना शोधायचा होता तथापि दुःख नाहीसे कसे करावे जाणण्यास गौतम उत्सुक होता सांख्य तत्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता दुःख या जगामध्ये दुःख आहे
आणि याला समजा कसे नाहीसे करायचे, सांख्य तत्वज्ञाने समजा या प्रश्नाचा विचार त्याने पूर्वी केलेला नव्हता. आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. आणि या जगात दुःख आहे, दुःखाला कसे नाहीसे करावे याच्यावर आपलं मन केंद्रित आहे तथागताने केलेले आहे. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. आता या व्यक्ती मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची आणि कष्टाची कारणे कोणती. त्याचा दुसरा प्रश्न होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, खरी ज्ञानाची प्राप्ती. ह्या जगामध्ये दुःख आहे ना, दुःखाला नाहीसे कसा करता येईल या दोन्ही प्रश्नाची बिनचूक उत्तर त्याला मिळाले. म्हणजे काय ते सम्यक समबोधी, म्हणजेच खरी ज्ञानाची प्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव पडले. ज्या पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थाने ज्ञान प्राप्त केले त्याच पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव देण्यात आले. कधीपासून, जेव्हा त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हापासून त्या पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव देण्यात आलेले आहे. बोधिसत्व गौतम साम्यक संबोधीनंतर बुद्ध होता. गौतम बुद्ध पहिले काय होते, ते बोधिसत्व होते. आता गौतम साम्यक संबोधीनंतर बुद्ध होता. साम्यक संबोधीनंतर काय होता, बुद्ध होता. जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली त्यानंतर काय झाले, ते बुद्ध झालेले आहेत. ज्ञान प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञान प्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो. बोधिसत्व हा क्रमाक्रमाने जीवनाचे 10 स्थित्यांतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे, म्हणजे असे या ठिकाणी प्रश्न केले आहेत. आता बोधिसत्व हे कधी झाले, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर. समजा हे पहिले काय होते, ते बोधिसत्व होते. बोधी ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर काय झाले, ते साम्यक संबोधी झाले. तर त्यासाठी इथं त्यांचे सिद्धांतरे सांगितलेले आहेत की बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यांतरी बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता. आता समजा त्याला स्थित्यांतर म्हणजे कर्माक्रमाने समजा ते ज्ञानप्राप्तीसाठी बोधिसत्वानंतर काय त्याचे क्रम आहेत, त्या क्रमाने समजा तो एका जीवनामध्ये एकच समजा ते पायरी गाठू शकतात असे या ठिकाणी सांगितले आहे. तरी बोधिसत्व प्राप्ती हे जे आहे पायरी हे आहे. बाबासाहेबाला समजा बोधिसत्व संबोधण्यात आहे. बाबासाहेबाला बोधिसत्व किंवा आपल्या येथील भारतातील लोकांनीच नव्हे तर जगातील लोकांनी ज्या टायमाला हे इंग्रज राजाने समजा भारताचं समजा हे चाललं होतं, ज्या भारताचं इंग्रजाचं राज्य आपल्या भारतावरती होतं आणि त्याला समजा राज्य परत देण्याच्या टायमाला आणि त्यानंतर त्यांनी समजा एक संघाई नेमलं होतं आणि संघाई नेमलं सर्व देशातील लोक त्या ठिकाणी आले होते. त्या टायमाला बाबासाहेबालाही निमंत्रण पाठवलं होतं. तर बाबासाहेब त्या ठिकाणी हजर. बऱ्याच देशाचे समजा असे जे कोणी समजा मोठे मोठे विद्वान होते त्या विद्वान लोकांना त्या ठिकाणी बोलण्यात आलं. तर भारतामधून बाबासाहेबाला बोलण्यात आलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी बाबासाहेबाला बोधिसत्व ही पदवी देण्यात आली होती. कारण त्या टायमाला त्या बाहेरच्या देशाच्या लोकांना असं वाटत होतं की ही सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठं झाला, भारतामध्ये झाला, पण त्याची जी परंपरा आहे त्या भारतीयांनी राखून ठेवलेली नाही.
तर त्यांची परंपरा आम्ही जपून ठेवली असं इतर देशाच्या म्हणजे जापनीज लोकांचे श्रीलंकेला वाटत होतं. पण जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की जर सिद्धार्थ गौतमाचा जन्म जर भारतामध्ये झाला असला त्याची परंपरा मात्र आम्ही काय केलेलं आहे, मुलीला मिळवलेली नाही, तर त्यांची परंपरा चालूच आहे. ते म्हणजे त्यांनी आपल्या या भारताच्या पैशावरती 3 तोंडाचा जो शिव आहे हे कशाचं चिन्ह आहे, तर हे बाह्य सिद्धार्थ गौतमाचे सुद्धा चिन्ह आहे. आणि त्या टायमाला समजा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या टायमाला जे राष्ट्रपती आहेत ते त्या राष्ट्रपतीच्या पाठीमागे समजा त्यांनी असं लिहून ठेवलं होतं की बाबा त्याचे काही समजा काय जे हे आहे ते पालीमध्ये समजा त्या ठिकाणी तशा प्रकारचं लिहून ठेवलं होतं की म्हणजेच आणखीन भारतामध्ये म्हणजेच बाबासाहेबांनी समजा जरी समजा इथं म्हणून समजा त्याची जर परंपरा नसेल झालं तर बाबासाहेबांनी थोड्या बहुत या ठिकाणी परंपरा ठेवली. आणि हे अशोक चक्र जे समजा आपल्या समजा झेंड्यावरती आहे, त्या झेंड्यावरती अशोक चक्र समजा बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही कलर कोणताही घ्या पण चक्र ही अशोक चक्र समजा झेंड्यावरती पाहिजे. तेव्हा ही म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्मातल्या काही समजा जी गोष्टी आहेत या आपल्या प्रचलित व्यवहारामध्ये घेतलेल्या आहेत. तेव्हा त्या लोकांना हे वाटलं की खरोखर म्हणून बाबासाहेबांना अशा काही गोष्टीनंतर त्या लोकांना हे कळून आला की बाबा या भारतातील सुद्धा एक ज्ञानी आहे, पुरुष आहे, म्हणून बाबासाहेबांना त्या ठिकाणी काय बोधिसत्व, तेच बोधिसत्व होण्यासाठी ही एवढे स्थित्यांतरे करावं लागतात. या ठिकाणी सांगितलेलं आहे की सिद्धार्थ गौतम समजा बोधिसत्व होते, जन्मतात बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाच्या नंतर ते साम्यक समबुद्ध होतात, ते इथे सांगितलेलं आहे. तर बोधिसत्व हा क्रमाक्रमाने जीवनाचे 10 स्थित्यांतरी बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे समजा आनंद प्राप्त करून घेतो. तर ते कसे की सोनार ज्याप्रमाणे चांदीतील कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपली अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला आपण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करत असतो. सोनार काय करतो, चांदीतील कीट समजा ते थोडी काढून टाकून समजा चांदीला एकदम शुभ्र करतो. त्याप्रमाणे आपल्या मनात असलेले समजा जे वाईट विचार आहेत ते वाईट विचार, वाईट कर्म समजा जे असतील ते समजा काढून टाकून काय करतात ते एकदम ज्याप्रमाणे जे समजा पौर्णिमेचा चंद्र समजा जसा बाहेर जगातून बाहेर पडल्यानंतर एकदम प्रकाश होतो त्याचप्रमाणे हा बोधिसत्व असलेला आहे. आपल्या मनातील समजा अशा प्रकारचे समजा घाणेरडे विचार काढून टाकून समजा कसे होतात ते दुसऱ्या जगाला म्हणजे इतर जे मानव आहे त्या मानवाला प्रकाशित करत असतात. हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ होते. म्हणून आणि हे जाणल्यानंतर त्याला काय होते की सर्व प्राणी मात्राविषयी त्याला काय होते, त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण होते, मैत्री निर्माण होते. मग तो कोणता का प्राणी असेल. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलतामध्ये शुद्धता तर प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात आणि तो दयाशील व सर्वांना दया दाखवितो. तो लोकाच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्याच्या सद्गुणाविषयी त्याला नावमेद करीत नाही. आणि त्याच्याकडे नंतर दुसरी जी समजा पायरी आहे बोधिसत्वाला समजा तर विमलता म्हणजे शुद्धता. आणि शुद्धतामध्ये तो काय करत असतो बोधिसत्व, त्याच्या मनामध्ये असलेले ते समजा कामवासना म्हणजेच वाईट वासना असेल तर समजा ते विचार मनातून एकदम काढून टाकलेले असतात. त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे वाईट विचार नसतात, वाईट वासना नसते आणि तो दयाशील होतो. तर सर्वांवर दया करतो आणि सर्वांना दया दाखवितो.
तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करत नाही आणि तो लोकांच्या समजा जे दुर्गुणे आहे, असा आहे तसा आहे, त्याच्याबद्दल समजा अशा प्रकारचे समजा तो त्याचा तिरस्कार करत नाही किंवा त्याच्या सद्गुणाविषयी त्याची नामे करत नाही आणि त्याच्याकडे जर सद्गुण आहे त्या सद्गुणाचे समजा काय करत नाही, कुठच्या नावमेद बी करीत नाही, त्याच्याकडून समजा सद्गुण व्हावे अशी त्याची इच्छा असते. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकरी अवस्था म्हणजे काय, तेजस्विता प्राप्त करून घेतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते आणि त्याची जी बुद्धी अशा प्रकारे काय झाली असते, ही प्रभाकरी अवस्था असे कशा असते, हे तेजस्विता त्याची बुद्धी कशा असते, आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. कधी बोधिसत्वाची समजा प्राप्त केली आपले ते प्रभाकरी अवस्था प्राप्त केल्यानंतर समजा त्याला काय झालेली असते, त्याची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्मा आणि तेता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आणि आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार होतो. मग त्याला अनित्यता काय, नित्य काय, अनित्य काय या प्रकारचे ज्ञान त्याला झालेले असते आणि यावेळी समजा त्या अशा प्रकारचे पूर्ण ज्ञान त्याला झालेले असते आणि तो सर्वोच्च ज्ञान मिळवून त्याच्यासाठी त्याला कसल्याही इच्छा समजा त्याची बाकी नसते आणि तो घर त्यागण्यास तयार होऊ शकतो. म्हणजे त्याच्याकडे कसल्याही प्रकारचे समजा इच्छा तो बाळगत नाही, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे आसक्ती नसते. आता उदाहरणार्थ आपल्याला जर बाबासाहेबांना जर पाहिलं तर बाबासाहेब जगातील एक ज्ञानी पुरुष होते, पण त्यांना कसल्याही प्रकारची आसक्ती नव्हती. तर त्याला पाहिजे असतं तर समजा त्याला कमवा जर वाटलं असतं तर बाबासाहेबांनी समजा त्यांच्या मुलासाठी एवढं कमवून ठेवलं असतं का त्यांच्या पिढ्यानपिढ्या बसून समजा ते खाल्लं असतं. पण बाबासाहेबांनी त्याच्या प्रकारचं केलं नाही. बाबासाहेबाला काय होतं की माझा समाज कसा सुधारेल आणि माझा समाज सुद्धा सुधारून समजा तोही माझ्यासारखा झाला पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतःची पर्वा नाही केली, पण तुम्हाला माझे समजा जे पैदा होणार आहेत, पैदा झालेले आहेत त्याची पर्वा बाबासाहेबांनी केली. खरोखर त्याच्यामुळे आपल्याला हे असे दिवस आपल्याला पाहायला भेटले, अन्यथा आपल्याला असे दिवस पाहायला भेटले नसते. कारण त्याने आपल्यासाठी पुष्कळ कष्ट केले म्हणून समजा ते त्याला कसल्याही प्रकारची म्हणजे सांगायचं तात्पर्य हे म्हणजे की त्यांच्या मनामध्ये की असं आर्थिक किंवा कुठलीही गोष्ट असं कमवून ठेवा किंवा